हॅलो गाईज, तुमचं सर्वांचं वेलकम आपल्या चॅनलमध्ये केमिस्ट्री 18/7. तर आपल्याला आज खूप महत्त्वाचा सेशन घ्यायचा आहे, तो म्हणजे MCQ. इंजिनिअरिंग केमिस्ट्रीमध्ये कुठले कुठले MCQ पेपरसाठी इम्पॉर्टंट आहेत, ज्याच्यामध्ये आपण आधी येऊन गेलेली पण बघणार आहोत. आणि आत्तापर्यंत तरी साधारण काही MCQ जास्त रिपीट होण्याचे चान्सेस नसतात, पण प्रत्येक टॉपिकवर कसा MCQ तुम्हाला विचारला जाऊ शकतो हे आपल्याला थोडक्यात डिस्कस करायचं आहे, बरोबर. तर आपण चॅप्टर वाईज सुरुवात करणार आहोत. जर आपण इंजिनिअरिंग केमिस्ट्रीचा सिलेबस बघितला तर पहिलं चॅप्टर आहे वॉटर ट्रीटमेंट. वॉटर ट्रीटमेंट आणि पेपर सॉल्व्ह करताना सर्वात जास्त फोकस हा तुमचा मल्टिपल चॉईस क्वेश्चनवर असला पाहिजे, कारण जर मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये कुठेही मार्क कट होण्याचे चान्सेस फार कमी असतात. आणि जर तुम्ही 12च्या 12 MCQ किंवा 12 MCQ जेवढे ते सर्व जर पूर्ण लिहिले बरोबर असतील तर तुमचे मार्क वाढण्याचे पण चान्सेस जास्त असतात, बरोबर. जर आपण सिलेबस वाईज गेलो वॉटर ट्रीटमेंट, तर वॉटर ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात आधी पहिला पॉईंट येतो तो म्हणजे हार्ड वॉटर अँड सॉफ्ट वॉटर. इंट्रोडक्टरी पार्ट सोडून द्या, आपल्याला माहिती आहे इंट्रोडक्शनमध्ये की पृथ्वीवर साधारण 71% वॉटर आहे, किंवा मग त्यामध्ये मग काही कोलायडल सस्पेंडेड इम्प्युरिटीज वेगवेगळ्या प्रकारच्या इम्प्युरिटीज प्रेझेंट आहे. तो इंट्रोडक्टरी पार्ट आहे, त्याच्याकडे आपल्याला जायचं नाही आहे. आपण डायरेक्ट सिलेबसला स्टार्ट करणार आहोत. हार्ड वॉटर अँड सॉफ्ट वॉटर. हार्ड वॉटर अँड सॉफ्ट वॉटर. सॉफ्ट वॉटर मी तुम्हाला फक्त टॉपिक सांगणार आहे. टॉपिकवर कुठला कुठला MCQ विचारला जाऊ शकतो. इथं काय आपण MCQ डायरेक्ट सॉल्व्ह करणार, 4 ऑप्शन दिले, यात खूप जास्त वेळ जाणार आहे आपल्याला. त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट टॉपिक सांगायला, टॉपिकवर कुठला MCQ विचारला जाऊ शकतो डायरेक्ट मी तुम्हाला याचं उत्तर सांगणार आहे. किंवा जर तुम्हाला आन्सर येत असेल तर पटकन कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवायचं आहे, राईट. तर हार्ड वॉटर अँड सॉफ्ट वॉटर, तर तुम्हाला याच्यामध्ये MCQ विचारला जाऊ शकतो की हार्ड वॉटरसाठी ज्या इम्प्युरिटीज असतात त्या कुठल्या कुठल्या इम्प्युरिटीजमुळे हार्ड वॉटर लॅदर फॉर्म करत नाही. तर याच्यामध्ये महत्त्वाचे ऑप्शन कुठले येतील, कुठले 2 एलिमेंट असतात ज्याच्यामुळे हार्ड वॉटरमध्ये लॅदर क्रिएशन होत नाही. तर त्याचा आन्सर काय असणार आहे, पटकन टाईप करायचं आहे, CA किंवा MG, बरोबर. कॅल्शियम किंवा मॅग्नेशियमच्या इम्प्युरिटीज प्रेझेंट असल्यामुळे हार्ड वॉटरमध्ये लॅदर फॉर्मेशन होत नाही. हार्ड वॉटर कशाला म्हणतात, तर हार्ड वॉटर म्हणजे काय, ज्याच्यामध्ये लॅदर क्रिएट होत नाही. लॅदर का क्रिएट होत नाही, कारण त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज प्रेझेंट असतात. इम्प्युरिटीज कुठल्या, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमच्या. मग याच्याही पुढे जर आपण गेलो तर मग त्याच्यामध्ये आपण टेम्पररी आणि परमनंट, आपल्याला तो पार्ट थोडा पुढे बघायचाच आहे, पण टेम्पररी आणि परमनंट त्या पण इम्प्युरिटीज प्रेझेंट असतात, त्याच्यामुळे लॅदर फॉर्मेशन होत नाही. याच्यात आणखी विचारला जाऊ शकतो तुम्हाला की सॉफ्ट वॉटर मध्ये काय क्रिएट होतं. सॉफ्ट वॉटरमध्ये लॅदर क्रिएट होतो. सॉफ्ट वॉटरमध्ये लॅदर क्रिएट होतो, लॅदर. ओके, सॉफ्ट वॉटरमध्ये लॅदर क्रिएशन होतं. याच्यामध्ये लॅदर क्रिएशन होत नाही. डज नॉट फॉर्म लॅदर. डज नॉट फॉर्म लॅदर. याच्यामध्ये लॅदर तयार होत नाही. इन्स्टेड ऑफ दॅट लॅदरच्या जागेवर इथे काय तयार होतो, PPT, प्रेसिपिटेट तयार होते, किंवा मग स्कम तयार होतो. हा महत्त्वाचा फरक लक्षात असू द्या. हेही तुम्हाला MCQ मध्ये विचारलं जाऊ शकतो की हार्ड वॉटरमध्ये लॅदरच्या जागेवर काय तयार होतं, त्याच्यामध्ये PPT किंवा स्कम तयार होत असतो. ओके, लॅदर फॉर्मेशन होईल. नेक्स्ट आपण याच्या पुढे जाऊ थोडं. तर हे झालं जनरल इम्प्युरिटीजमध्ये. कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हा वर्ड तिथं काय महत्त्वाचा आहे. कॅल्शियम आणि मॅग्नेशियममध्ये त्याच्या इम्प्युरिटीज कुठल्या असू शकतात, तर त्याच्यावाल्या कॅल्शियमच्या CaSO4 किंवा MgSO4, बरोबर, किंवा मग CaCl2 आणि MgCl2 या प्रकारचे इम्प्युरिटीज प्रेझेंट असू शकतात. ओके, हार्डनेस म्हणजे काय, हार्डनेस म्हणजे काय, विच प्रिव्हेंट द लॅदरिंग ऑफ सोप, जे काय लॅदरिंग होण्यापासून वाचवतो, त्याला आपण काय म्हणतो, हार्डनेस म्हणतो. त्याच्यानंतर सोप म्हणजे काय, सोपचाही फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे की हायर फॅटी ऍसिड कंटेनिंग मेटल आयन म्हणजे काय, सोप. सोपचा फॉर्म्युला काय, हायर फॅटी ऍसिड कंटेनिंग मेटल आयन. मग त्याला आपल्याला असं म्हणता येईल की हायर फॅटी ऍसिड म्हणजे याच्यात काय असेल, मोस्ट नंबर ऑफ कार्बन ॲटम असतील, आणि हायर काय असेल, कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप असणार आहे, म्हणजे काय C17H35COOH. हा काय झाला, स्टिरिक ऍसिड झाला. हायर आहे ना, C17 काय आहे, हायर आहे, बरोबर. मग याचा जो H आहे तो रिप्लेस केलेला राहतो कशाने, तर मेटल आयनने. सोडियम असेल किंवा मग पोटॅशियम असणार आहे. याला आपण सोडियम स्टिरेट म्हणू शकतो, कारण का, जर तुम्ही ॲसिडचा फॉर्म्युला बघितला तर ॲसिडचा फॉर्म्युला C17H35COOH. हा ॲसिड आहे. जर आपण H रिप्लेस केला मेटल आयनने, एखाद्या मेटलने, तर तो काय होऊन जातो, इस्टर होऊन जातो, आणि याचं नाव काय, सोडियम स्टिरेट. हे झालं सोप. तुम्हाला सोपचा फॉर्म्युलाही विचारला जाऊ शकतो
त्याच्यानंतर जर आपण पुढे गेलो तर याच्या पुढचा पार्ट येतो तो म्हणजे टेम्पररी हार्डनेस आणि परमनंट हार्डनेस. याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचे MCQ विचारले जाऊ शकतात टेम्पररी आणि परमनंट मध्ये. जर तुम्ही विचार केला तर टेम्पररी हार्डनेस टेम्पररी हार्डनेस कशामुळे होते हे विचारलं जाऊ शकतं. टेम्पररी हार्डनेस हे बायकार्बोनेट्समुळे होते. बायकार्बोनेट्स हे काय असतात रिस्पॉन्सिबल असतात टेम्पररी हार्डनेससाठी. बायकार्बोनेट्सचा जर तुम्ही ग्रुप बघितला तर तो आपण या पद्धतीने लिहितो HCO3 ह्या काय बायकार्बोनेट आहे. याच्या पुढे Ca लागला असू शकतो किंवा मग Mg असेल. काय असेल तो CaHCO3 किंवा मग MgHCO3 बरोबर. हा ग्रुप तिथं असणार आहे. तर याला आपण काय म्हणतो बायकार्बोनेट म्हणतो. आणि बायकार्बोनेटमुळे काय होते फक्त टेम्पररी हार्डनेस होते. आता याच्यामध्ये दुसरा MCQ विचारला जाऊ शकतो. हा झाला पहिला MCQ की बायकार्बोनेटमुळे होते. दुसरा MCQ की टेम्पररी हार्डनेस आपण कशी रिमूव्ह करू शकतो. टेम्पररी हार्डनेस रिमूव्ह करण्याची मेथड कोणती तर ती सिंपल बॉइलिंग करून पाण्याला गरम करून आपण काय करू शकतो टेम्पररी हार्डनेस रिमूव्ह करू शकतो. मग बॉइलिंग असेल किंवा बॉइलिंग फॉलो बाय फिल्ट्रेशन असंही म्हटलेलं असतं कधी कधी. फॉलो बाय फिल्ट्रेशन बॉइलिंग आणि त्यानंतर काय केलं जातं फिल्ट्रेशन करायचं असतं आणि ते आपण काय करू शकतो रिमूव्ह करू शकतो. आणखी तुम्हाला याच्यामध्ये विचारलं असू शकतं की तिसरा MCQ याच्यावर येऊ शकतो की टेम्पररी हार्डनेसला अदर नाव काय. तर टेम्पररी हार्डनेसचं आपण दुसरं जर नाव बघितलं तर ते येऊ शकतं की अल्कलाइन हार्डनेस किंवा मग कार्बोनेट हार्डनेस. हिला अल्कलाइन किंवा काय म्हणतात कार्बोनेट हार्डनेस सुद्धा म्हणतात. राईट. आपण गेलो दुसऱ्या साईडला याच्यानंतर परमनंट हार्डनेसकडे. परमनंट हार्डनेसमध्ये याच्या अपोजिट सेम क्वेश्चन विचारलं असेल की परमनंट हार्डनेस कशामुळे होते. तर परमनंट हार्डनेस ही सल्फेट किंवा क्लोराईडच्या इम्प्युरिटीमुळे होत असते. म्हणजे काय SO4 किंवा मग Cl2 किंवा नायट्रेट NO3 NO2 काय असतील ते त्याच्यामुळे सुद्धा परमनंट हार्डनेस होते. तर परमनंट हार्डनेस मग हे ग्रुप कसे असणार आहे CaSO4 किंवा मग MgSO4 त्यानंतर CaCl2 किंवा मग MgCl2 या प्रकारचे ग्रुप जिथे प्रेझेंट असतात तिथे काय असते परमनंट हार्डनेस असते. तर परमनंट हार्डनेस रिमूव्ह करण्याच्या मेथड विचारले असतील की बिकॉज आपण कुठल्या मेथडने परमनंट हार्डनेस काय करू शकतो रिमूव्ह करू शकतो. तर त्याच्यासाठी 3 मेथड दिल्या गेलेल्या आहेत. 3 मेथड कुठल्या आहेत. पहिली मेथड दिलेली आहे आयन एक्सचेंज मेथड. त्याच्यानंतर एक मेथड दिली की ती म्हणजे काय हॉट सोडा लाईम मेथड. आणि तिसरी दिली गेलेली आहे ती म्हणजे RO किंवा रिव्हर्स ऑस्मॉसिस. या मेथडने आपण काय करू शकतो परमनंट हार्डनेस रिमूव्ह करू शकतो. राईट. त्याच्यानंतर तुम्हाला आणखी एक MCQ विचारला जाऊ शकतो की परमनंट हार्डनेसचं दुसरं नाव काय. तर परमनंट हार्डनेसचं याच्यात जस्ट अपोजिट नाव आहे नॉन अल्कलाइन किंवा नॉन कार्बोनेट हार्डनेस. काय म्हणतो त्याला आपण नॉन अल्कलाइन और नॉन कार्बोनेट हार्डनेस. एवढ्या प्रकारचे तुम्हाला MCQ टेम्पररी आणि परमनंट हार्डनेसवर विचारले जाऊ शकतात. ओके. मग कुठले फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहेत तर रिस्पॉन्सिबल म्हणजे काय बायकार्बोनेट SCO3 ज्याच्या पुढे असेल तो टेम्पररीसाठी. ज्यांच्या पुढे SO4 किंवा Cl2 लागलेलं असेल ते कशासाठी आहेत परमनंटसाठी. ओके. त्यांच्या मेथड कुठल्या आहेत तर टेम्पररी हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठी बॉइलिंग सिंपल मेथड आहे. याच्यासाठी या 3 मेथड दिल्या गेलेल्या आहेत. ओके. त्याच्यानंतर अल्कलाइन नाव याचं अनदर नेम टेम्पररी हार्डनेसचं काय अल्कलाइन हार्डनेस किंवा कार्बोनेट हार्डनेस. हिचं काय नॉन अल्कलाइन किंवा नॉन कार्बोनेट हार्डनेस. याच्या पण पुढे जाऊ आपण. जर आपण याच्या पुढे गेलो तर त्यामध्ये आता मग मेथड येऊन लागतात पुढे जाऊन.
त्याच्यानंतर डायरेक्ट परमनंट हार्डनेसच्या मेथड दिलेल्या आहेत. कुठल्या कुठल्या मेथडने आपण काय करू शकतो, परमनंट हार्डनेस रिमूव्ह करू शकतो. मग त्यात येतात काय, पहिली मेथड येते आयन एक्सचेंज मेथड. ओके, आयन एक्सचेंज मेथड. आयन एक्सचेंज मेथड. ह्या मेथडमध्ये कुठल्या कुठल्या एमसीक्यू विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. तर आयन एक्सचेंज मेथडमध्ये किती प्रकारचे पहिला एमसीक्यू विचारला जाऊ शकतो तुम्हाला की आयन एक्सचेंज मेथडमध्ये किती प्रकारचे रेझिन यूज केलेले असतात आणि कोणते असतात, असाही दुसरा एमसीक्यू असू शकतो. तर आयन एक्सचेंज मेथडमध्ये 2 प्रकारचे रेझिन यूज केलेले असतात. एक म्हणजे कटायन एक्सचेंज रेझिन, दुसरा म्हणजे अनायन एक्सचेंज रेझिन. कटायन एक्सचेंज रेझिन, कटायन एक्सचेंज रेझिन आणि दुसरा म्हणजे अनायन एक्सचेंज रेझिन. अनायन एक्सचेंज रेझिन या 2 प्रकारचे रेझिन यूज केलेले असतात. 2 सेपरेट टँक असतात. कटायन एक्सचेंज रेझिन हा फक्त काय करतो, कटायनलाच रिमूव्ह करतो. हे लक्षात ठेवायचं, कटायन एक्सचेंज रेझिन फक्त कटायनला रिमूव्ह करतो. अनायन एक्सचेंज रेझिन हा काय करतो, फक्त अनायनला रिमूव्ह करतो. हा पण एमसीक्यू विचारला जाऊ शकतो, कारण हा काय त्याचा आयन एक्सचेंज मेथडचा प्रिन्सिपलच आहे की कटायन एक्सचेंज रेझिन हे फक्त कटायनला रिप्लेस करत असतात आणि अदर दुसऱ्या साईडला जर आपण गेलो तर अनायन एक्सचेंज रेझिन हे फक्त काय करतात, अनायनला रिप्लेस करत असतात. तुम्हाला कटायन आणि अनायन मध्ये पण माहिती पाहिजे. आयन 2 टाईपचे असतात, एक कटायन, दुसरा अनायन. अनायन हे ऑलवेज, कटायन हे ऑलवेज पॉझिटिव्ह चार्ज असतात आणि अनायन हे ऑलवेज काय असतात, निगेटिव्ह चार्ज असतात. हा डिफरन्स तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे कटायन एक्सचेंज रेझिनवर काय असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. अनायन एक्सचेंज रेझिनवर काय असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. हा फरकही तुम्ही लक्षात राहू द्या. आणि पॉझिटिव्ह चार्ज हा फक्त कशाला रिप्लेस करतो, पॉझिटिव्हला रिप्लेस करतो. निगेटिव्ह हा कशाला रिप्लेस करतो, फक्त निगेटिव्हला रिप्लेस करत असतो. हा फरक सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर जर तुम्ही पुढे आले तर याचा शॉर्ट फॉर्म्युला तर असं काय तुम्हाला विचारलं जाणार नाही, पण ठीक आहे, लक्षात ठेवा. कटायन एक्सचेंज रेझिनचा शॉर्ट फॉर्म्युला हा RH2A आणि याचा काय आहे, R इन ब्रॅकेट OH ब्रॅकेट 2A, बरोबर. हे दोघं शॉर्ट फॉर्म्युले आपण त्याच्यासाठी यूज करत असतो. या मेथड मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, परत आपण जाणार आहोत तिथं. त्याच्यानंतर आपल्याला आयन एक्सचेंज मेथडमधून किती हार्डनेसपर्यंत वॉटर भेटू शकतं, हा एक एमसीक्यू येऊ शकतो की आयन एक्सचेंज मेथड म्हणून आपण किती हार्डनेसपर्यंत वॉटर काय करू शकतो, मिळवू शकतो. त्याचा आन्सर आहे 0 to 2 ppm पर्यंत. 0 to 2 ppm, बरोबर. 0 ते 2 ppm पर्यंत हार्डनेस एवढं वॉटर आपल्याला काय आहे त्याच्यामधून भेटू शकतं. हा एमसीक्यू याच्यावर विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतर दुसरी मेथड येते ती म्हणजे हॉट सोडा लाईम मेथड. हॉट सोडा लाईम मेथड हे नोट करून घ्यायचं आहे, कुठेतरी पटकन नोट करायचं आहे. दुसरी मेथड काय दिलेली आहे, हॉट सोडा लाईम मेथड, बरोबर. याच्यामध्ये कुठले कुठले एमसीक्यू तुम्हाला विचारले जाऊ शकतात हॉट सोडा लाईम मेथडमध्ये. तर हॉट सोडा लाईम मेथडमध्ये कोणते केमिकल यूज केले जातात, तर हॉट सोडा लाईम मध्ये काय यूज केलं जातं, एक लाईम आणि दुसरा काय सोडा. एक काय यूज केला जातो, लाईम, आणि दुसरा काय यूज केला जातो, सोडा. जर यांचे फॉर्म्युले वापरले विचारले तर CA इन ब्रॅकेट OH ब्रॅकेट 2, बरोबर. हा फॉर्म्युला, याचा फॉर्म्युला जो येतो काय Na2CO3. सोडाचा फॉर्म्युला काय आहे Na2CO3 आणि लाईमचा आहे CaOH ब्रॅकेट 2. त्याच्यानंतर जो लाईम आहे तो आपण कशासाठी यूज करतो आणि सोडा कशासाठी यूज करतो, तर लाईम जो आहे तो आपण टेम्पररी हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठी यूज करतो. हा महत्त्वाचा फरक लक्षात ठेवायचा की टेम्पररी हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठी आपण काय यूज करतो, लाईम यूज करतो. तसंच परमनंट हार्डनेस यूज करण्यासाठी आपण, परमनंट हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठी आपण काय यूज करतो, सोडा. परमनंट हार्डनेस साठी आपण काय यूज करतो, सोडा यूज करतो. आणि टेम्पररी साठी काय यूज करतो, आपण लाईम यूज करत असतो. म्हणून हॉट सोडा लाईम मेथडमध्ये टेम्पररी ॲज वेल ॲज परमनंट हार्डनेस दोघं काय केलं जातं, रिमूव्ह केल्या जातात, बरोबर. हाही तुम्हाला एमसीक्यू विचारला जाऊ शकतो की आपण सोडा लाईम मेथडने, हॉट सोडा लाईम मेथडने कुठल्या प्रकारचे हार्डनेस रिमूव्ह करू शकतो. मग तिथे ऑप्शन दिले असतील समजा टेम्पररी, परमनंट, टेम्पररी प्लस परमनंट, बरोबर. तर त्याचा प्रॉपर आन्सर राहणार आहे किंवा योग्य आन्सर असणार आहे टेम्पररी प्लस परमनंट. त्यानंतर याला आपण इथून जर पुढे आलो की आपण हॉट सोडा लाईम मेथडमधून किती हार्डनेसपर्यंत वॉटर मिळवू शकतो, तर साधारण आपण 25 ppm हार्डनेस, 25
ppm एवढ्या हार्डनेसचं वॉटर आपण काय आहे त्याच्यातनं काढू शकतो. हॉट सोडा लाईम मेथडमध्ये 25 ppm एवढं आपल्याला काय भेटणार आहे, हार्डनेस एवढं वॉटर भेटू शकतं. हाही तिथं प्रश्न विचारला जाईल तुम्हाला. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन त्याच्यासाठी आपण मोर डिटेल व्हिडिओ बनवणार आहेत हॉट सोडा लाईम मेथडवर. आपण आत्ता फक्त MCQचा विचार करत आहोत, बरोबर. एवढे MCQ विचारले जाण्याचे चान्सेस आहेत तिथं. त्याच्यानंतर आरो रिव्हर्स ऑस्मोसिस. रिव्हर्स ऑस्मोसिसमध्ये तुम्हाला मॅक्सिमम एखादा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की रिव्हर्स ऑस्मोसिसमध्ये आपण कुठली मेम्ब्रेन यूज करतो, तर त्याचा आन्सर असणार आहे सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सेमी परमिएबल मेम्ब्रेन ते विचारलं जाऊ शकतं तुम्हाला. सेमी परमिएबल मेम्ब्रेनची डेफिनेशन तुम्हाला माहिती पाहिजे. विच अलाउज ओनली सॉल्वंट टू ट्रान्सफर फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. तिचं फंक्शन काय आहे, सॉल्वंटला ट्रान्सफर करणे, बरोबर. विच ट्रान्सफर ओनली सॉल्वंट फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. लोअर टू हायर हे कशाचं फंक्शन आहे, सेमी परमिएबलचं, बरोबर. लोअर टू हायर सॉल्वंटला ट्रान्सफर करणे, सोल्यूटला ती ट्रान्सफर करत नाही, बरोबर. आणि सोल्युशन म्हणजे काय की सोल्युशन आपण म्हणतो की प्रत्येक गोष्टीचा शेवट हा सुसाईड असतो किंवा प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन हे सुसाईड असतं. तसं नसतं. सोल्युशन म्हणजे सोल्यूट प्लस सॉल्वंट, हे लक्षात ठेवायचं आहे. सोल्यूट प्लस सॉल्वंट इज इक्वल टू सोल्युशन. आपण विचार करतो की सोल्युशन म्हणजे काय की सुसाईड करणं एखाद्या गोष्टीचं सोल्युशन आहे, तर असं काही राहत नाही. सोल्यूट प्लस सॉल्वंट हेच काय असतं, सोल्युशन असतं. हे लक्षात ठेवायचं कधी पण. त्यानंतर नेक्स्ट आणि महत्त्वाची मेथड आहे ज्याच्यामध्ये भरपूर MCQ विचारले जाण्याचे चान्सेस आहेत, ते म्हणजे EDTA मेथड. EDTA मेथडवर तुम्हाला कुठले कुठले MCQ विचारले जाऊ शकतात. MCQ बेस्ड ऑन EDTA मेथड. EDTA मेथडवर कुठले MCQ विचारले जाऊ शकतात हे आपल्याला बघायचं आहे. तर पहिले तर EDTA मेथड काय यूज करतात हे तुम्हाला माहिती पाहिजे, बरोबर. EDTA मेथड, आयन एक्सचेंज मेथड, हॉट सोडा लाईम मेथड, आरो अँड EDTA यांच्यात काय फरक आहे हे आधी तुम्हाला कळलं पाहिजे. ज्या आयन एक्सचेंज मेथड, हॉट सोडा लाईम आणि आरो ह्या ज्या मेथड आहेत या हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठी यूज केल्या जातात. EDTA जी मेथड आहे ती हार्डनेस डिटरमाइन करण्यासाठी यूज केली जाते. म्हणजे हार्डनेस किती वॉटरची हे काढण्यासाठी EDTA मेथड आपण यूज करतो. आणि हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठी आपण त्या मेथड, मागच्या ज्या मेथड आपण बघितलं की हॉट सोडा लाईम, आयन एक्सचेंज, तसंच आरो, ह्या आपण हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठी यूज करत असतो. हे लक्षात घ्यायचं आहे. तर मग EDTA मेथड तुम्हाला सगळ्यात आधी विचारलं जाईल की EDTA फुल फॉर्म काय, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ EDTA. तर EDTA फुल फॉर्म काय आहे, इथिलीन डायअमाइन टेट्रा ॲसिटिक ॲसिड. काय फुल फॉर्म याचा वाला, इथिलीन डायअमीन टेट्रा ॲसिटिक ॲसिड. याचं तुम्हाला स्ट्रक्चर विचारू शकतात, मे और मे नॉट बी तुम्हाला स्ट्रक्चर विचारलेलं असेल तिथं. याप्रमाणे त्याचं स्ट्रक्चर असणार आहे, बरोबर. इथिलीन डायअमाइन हा इथिलीन ग्रुप, बरोबर. हा इथिलीन डायअमाइन म्हणजे काय, दोन नायट्रोजन ग्रुप, राईट. आणि टेट्रा ॲसिडिक ॲसिड, टेट्रा ॲसिडिक म्हणजे काय, एक, हा दोन, हा पूर्ण ग्रुप, हा तिसरा ग्रुप आणि हा काय चौथा ग्रुप. इथिलीन डायअमाइन टेट्रा ॲसिडिक ॲसिड. त्याच्यानंतर हा कुठल्या टाईपचा लिगँड आहे, तर हा हेक्झाडेंटेड लिगँड आहे. ओके, हेक्झाडेंटेड का, कारण याच्यामध्ये 6 बाइंडिंग साईड आहेत. 6 ठिकाणी हा काय करू शकतो, बॉन्ड फॉर्मेशन करू शकतो. पहिला कुठे, इथे हायड्रोजन, इथे मायनस असेल, एच वर काय असेल प्लस असेल, म्हणजे ही एक साईट, ही दुसरी साईट. ओके, त्याच्यानंतर तो इथे तिसऱ्या ठिकाणी बॉन्ड तयार करू शकतो, इथे चौथ्या ठिकाणी बॉन्ड तयार करू शकतो. आणि आपल्याला माहिती आहे की नायट्रोजनवर लोन पेअर प्रेझेंट असते, बरोबर.
लोन पेअर प्रेझेंट असते म्हणून हा 5व्या ठिकाणी इथं बॉन्ड तयार करू शकतो आणि इथं 6व्या ठिकाणी पण बॉन्ड तयार करू शकतो, म्हणून हा काय हेक्साडेंटेड टाईप ऑफ लिगँड आहे. तर आपण EDTA मेथडसाठी कुठला EDTA प्रेफर करतो, ही जी मेथड आहे याच्यासाठी. आता EDTA मध्ये पण टाईप असतात, तर आपण याच्यामध्ये डायसोडियम EDTA जो फॉर्म आहे तो मोस्ट ऑफ काय करतो, प्रेफर करतो. कुठला? डायसोडियम EDTA. डायसोडियम EDTA मध्ये काय असणार आहे हे आधी पुसून घेऊ आपण थोडं. डायसोडियम EDTA मध्ये फक्त हे 2 हायड्रोजन रिप्लेस केलेले असतात सोडियमने. हे स्ट्रक्चर असणार आहे सेम, फक्त याच्यामध्ये जे 2 हायड्रोजन आहेत ते सोडियमने काय केलेले असतील, रिप्लेस केलेले असतील. डायसोडियम EDTA हा जो फॉर्म आहे हा आपण मोस्ट ऑफ काय करतो, प्रेफर करत असतो EDTA मेथडसाठी. याच्यामध्ये दुसरा MCQ मोस्ट ऑफ विचारला जाण्याचे चान्सेस आहे की तो म्हणजे काय, कुठला इंडिकेटर आपण ह्या मेथडमध्ये यूज करतो. तर ह्या मेथडमध्ये आपण EBT इंडिकेटर यूज करतो. EBT ओके. EBT म्हणजे काय, इरिओक्रोम ब्लॅक टी. इरिओक्रोम ब्लॅक टी ओके. काही विद्यार्थी ब्लॅक टी लिहितात, टी हे टी नसतं, हे फक्त ब्लॅक टी आहे हे लक्षात घ्या. पोरं TEA लिहितात, हा टी नाही येतो, फक्त टी आहे. एरिओक्रोम ब्लॅक आणि डॅश काय आहे, टी. लक्षात ठेवा. याच्यामध्ये जो आपण बफर यूज करतो किंवा ही जी रिएक्शन आहे ती बेसिक कंडिशन मध्ये मोस्ट ऑफ होत असते. बेसिक कंडिशन मध्ये होते तर याला बफर पण कोणता लागणार आहे, बेसिक लागणार आहे. तर बफरचा pH किती असतो हा पण तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतो. तर बफरचा जो pH आहे, बफरचा pH किती असतो, 8 ते 10 एवढा काय असणार आहे बफरचा pH असणार आहे. एवढा pHचा आपण बफर काय करतो, याला यूज करत असतो, कारण का ती रिॲक्शन फक्त बेसिक कंडिशन मध्ये होत असते. त्याच्यानंतर महत्त्वाचं तुम्हाला आणखी MCQ विचारला जाऊ शकतो की या रिॲक्शनचा एंड पॉईंट काय असतो, बरोबर. एंड पॉईंट म्हणजे कुठला कलर कुठे चेंज होतो, राईट. तर कोणता कलर कशात चेंज होतो, तर याचा वाईन रेड कलर, वाईन रेड कलर, बरोबर. वाईन रेड कलर हा कशात चेंज होतो, स्टील ब्ल्यू मध्ये. स्टील ब्ल्यू. याच्यावर तुमचं प्रॅक्टिकल पण असणार आहे, प्रॅक्टिकल पण झालेलं असेल तर तुम्हाला लवकर लक्षात आलं असेल की वाईन रेड कलरचा कोणता कलर होतो, कन्वर्ट स्टील ब्ल्यू कलर मध्ये काय होतं, कन्वर्जन होत असतं. हा त्याचा काय आहे, एंड पॉईंट आहे. हाही तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतो त्याच्यामध्ये महत्त्वाचं. त्यानंतर प्रिन्सिपल तर तुम्हाला थेरी क्वेश्चन मध्ये विचारला जाणार, MCQ मध्ये प्रिन्सिपल विचारला जाणार नाही. EDTA मेथडवर एवढे तुम्हाला MCQ विचारले जाऊ शकतात. तर तुम्हाला कुठले कुठले सांगितलेत मी. इथिलीन डायमंड टेट्रासिटिक ऍसिड हा काय त्याचा वाला फुल फॉर्म आहे. त्यानंतर याचं स्ट्रक्चर जर विचारलं तर याप्रमाणे आपण EDTA कोणता प्रेफर करतो, तर आपण EDTA डायसोडियम प्रेफर करत असतो. डायसोडियम EDTA फॉर्म जो आहे तो आपण यूज करतो. या मेथडमध्ये इंडिकेटर जो आहे काय, इंडिकेटर, तर आपण इंडिकेटर कोणता यूज करतो, EBT इरिओक्रोम ब्लॅक टी इंडिकेटर यूज करतो. जो बफर आहे त्याचा pH किती असतो, 8 to 10. या रिॲक्शन कुठे होतात, बेसिक कंडिशनला रिॲक्शन होत असते. कुठल्या कंडिशनला, बेसिक कंडिशनला ही रिॲक्शन मोस्ट ऑफ होत असते. त्याच्यानंतर एंड पॉईंट आपण काय म्हणू शकतो, याला एंड पॉईंट काय असतो याचावाला तुम्ही प्रॅक्टिकल केलं असेल त्याच्यात म्हटलं असेल एंड पॉईंट. तर एंड पॉईंट काय याचावाला, वाईन रेड टू स्टील ब्ल्यू. म्हणजे सुरुवातीला आपण ज्यावेळेस इंडिकेटरमध्ये EDTA ज्यावेळेस टाकतो तो कुठला कलर असतो, त्याला वाईन रेड कलर तो, आणि हळूहळू तो काय होऊन जातो, स्टील ब्ल्यू कलरमध्ये तो कन्वर्ट होतो. हे तुम्ही प्रॅक्टिकलला करून बघितलं असेलच. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलंच गेलं तर तुम्हाला युनिट विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, आपण त्याच्यावर क्वेश्चन घेऊच डायरेक्ट. युनिट, युनिट काय, हार्डनेसचे युनिट कुठले कुठले आहेत हे तुम्हाला माहिती असेल. पटकन कमेंट करायची आहे की कुठले कुठले युनिट हार्डनेससाठी आपण यूज करत असतो. ओके. पटकन चॅनलला आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. केमिस्ट्री 18/7. केमिस्ट्री 18/7 हे नावच का दिलेलं आहे आपल्या चॅनलला, तर याच्या मागे खूप हिस्ट्री आहे जी तुम्हाला मी नंतर कधीतरी सांगणार आहे. पण तुम्हाला जर काही त्याच्यावरून जर काही तर्क लागत असेल तर तुम्ही तेही टाईप करू शकता त्याच्यामध्ये की असं नाव का दिलं असेल आपण त्याला. ओके. तर पुढे लक्षात घ्या, MCQ चालू आहे आपला. MCQ मध्ये युनिट ऑफ हार्डनेस, युनिट ऑफ हार्डनेस किंवा युनिट ऑफ हार्डनेसच म्हणू आपण याला डायरेक्ट. युनिट ऑफ हार्डनेस तुम्हाला विचारले जाऊ शकतात की हार्डनेसचे युनिट कुठले कुठले आहेत हे तुम्हाला काय विचारलेलं आहे. तर कुठले कुठले युनिट आहेत हार्डनेसचे, तर पहिलं PPM और mg पर लिटर. mg पर लिटर, दोघं युनिटमध्ये काही फरक नाही. PPM इज इक्वल टू काय असतं, mg पर लिटर असतं. हे महत्त्वाचा फरक तुमच्यात लक्षात राहू द्या की काही दोघांमध्ये डिफरन्स नाही. त्याच्यानंतर दुसरं युनिट आहे डिग्री क्लर्क. त्याच्यानंतर तिसरं युनिट आहे डिग्री फ्रेंच. एवढे युनिट आपण काय करतो, हार्डनेससाठी यूज करत असतो. यांचं पण एकमेकांमध्ये इंटर कन्व्हर्जन आपण करू शकतो. जर तुम्हाला इंटर कन्व्हर्जन करायचं असेल तर ज्यावेळेस आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करतो त्यात तिथं ते
येणार आहेच. ओके, पार्ट्स पर, याचा जर फुल फॉर्म बघितला, पार्ट्स पर मिलियन, मिलीग्रॅम पर लिटर, डिग्री क्लर्क आणि डिग्री फ्रेंच. आता समजा तुम्हाला कन्वर्जन करायचं आहे, कन्वर्जन आपण कसं करू शकतो याचं एकमेकांमध्ये न्यूमेरिकलसाठी तो पार्ट आपण डिटेलमध्ये बघणार आहे. पण त्याआधी समजा पीपीएम, पीपीएम इज इक्वल टू mg पर लिटर. ओके, इज इक्वल टू 0.1 डिग्री फ्रेंच, 0.1 डिग्री फ्रेंच इज इक्वल टू 0.07 डिग्री क्लर्क. या प्रकारे आपण यूटीमध्ये काय करू शकतो, कन्वर्जन करू शकतो. किंवा तुम्हाला एमसीक्यू विचारले असेल की 1 ppm इज इक्वल टू डॉट 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 डिग्री फ्रेंच. 1 ppm इज इक्वल टू काय असणार आहे, 1 ppm इज इक्वल टू 0.1 डिग्री फ्रेंच किंवा 1 ppm इज इक्वल टू 0.0 डिग्री क्लर्क. हा काय त्याच्यामध्ये डिफरन्स आहे किंवा एवढा मल्टिप्लाइंग फॅक्टर तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. ओके, नेक्स्ट बघू आपण की याच्या जर न्यूमेरिकलमध्ये एवढे विचारले जाऊ शकतात तुम्हाला की इक्विव्हॅलेंट वेट ऑफ CaCO3 विचारलेलं मे बी असू शकतं की CaCO3चं इक्विव्हॅलेंट वेट किती, CaCO3. तर CaCO3चं इक्विव्हॅलेंट वेट हे किती आहे, 50 आहे आणि त्याचं मॉलिक्युलर वेट किती आहे, तर ते 100 आहे. ओके, मॉलिक्युलर वेट हे काय झालं, इक्विव्हॅलेंट वेट आणि हे झालं मॉलिक्युलर वेट. याचा मॉलिक्युलर वेट किती, मॉलिक्युलर वेट पण तुम्हाला काढता आला पाहिजे. मॉलिक्युलर वेट कसं काढतो याच्यासाठी मी डिटेल व्हिडिओ बनवणार आहे पुढचा, तो तुम्ही बघायचा आहे. सध्या तरी तुम्ही एवढं काय लक्षात ठेवा. किंवा तुम्हाला एखादा, ठीक आहे आपण त्याच्यावर मॉलिक्युलर वेटवर सेपरेट व्हिडिओ बनवू ज्यामध्ये मी तुम्हाला डिटेल सांगेल की मॉलिक्युलर वेट आणि इक्विव्हॅलेंट वेट कसं काढलं जातं. सध्या तुम्ही एवढं लक्षात ठेवा की CaCO3चं इक्विव्हॅलेंट वेट 50 आहे आणि CaCO3चं मॉलिक्युलर वेट किती आहे, 100 आहे. त्यानंतर महत्वाची मेथड आहे डिटर्मिनेशन ऑफ DO बाय व्रिंकल्स मेथड. डिटर्मिनेशन ऑफ DO बाय काय, व्रिंकल्स मेथड. DOचा फुल फॉर्म काय आहे, डिझॉल्व ऑक्सिजन, ऑक्सिजन प्रेझेंट इन द वॉटर. बरोबर, पाण्यामध्ये ॲक्वॅटिक लाईफसाठी जो ऑक्सिजन प्रेझेंट असतो त्याला आपण काय म्हणतो, DO म्हणतो. आणि DO फाइंड आउट करण्यासाठी आपण कोणती मेथड वापरतो, विंकलर्स मेथड वापरतो आपण. विंकल्स मेथडने आपण काय करतो, DO काढत असतो. DO मध्ये तुम्हाला महत्वाचा MCQ काय विचारत असू शकतो की DO साठी आपण कोणता इंडिकेटर यूज करतो. बरोबर, DO मध्ये आपण कोणता इंडिकेटर यूज करतो, तर आपण स्टार्च इंडिकेटर यूज करतो. कुठला, स्टार्च. हा एकच MCQ येण्याचे दाट काय इथं चान्सेस आहेत की DO मध्ये आपण स्टार्च इंडिकेटर यूज करत असतो. बरोबर, त्याच्यानंतर विचारलं असतं आणखी त्यामध्ये तुम्हाला DOचा फॉर्म्युला वगैरे तर काय विचारलं जाणार नाही. एवढं किंवा DOचं युनिट विचार, मॅक्सिमम तुम्हाला DOचं युनिट विचारलं होऊ शकतं. तर DOचं युनिट काय आहे, PPMच आहे, PPM किंवा mg पर लिटर. ओके, PPM और mg पर लिटर हे कशाचं युनिट आहे, DOचं युनिट आहे. हेच युनिट आपण हार्डनेसला सुद्धा यूज करत असतो. एवढे MCQ तुम्हाला याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. इंडिकेटर कोणता याचा, स्टार्च इंडिकेटर आहे. हा क्वेश्चन 6 मार्काला येण्याचे दाट चान्सेस आहेत. बरोबर, त्याच्यानंतर आपण जाऊ पुढचा कन्सेप्ट, ट्रीटमेंट ऑफ वॉटर फॉर डोमेस्टिक पर्पज. ट्रीटमेंट ऑफ वॉटर फॉर डोमेस्टिक पर्पज हा पण एक महत्त्वाचा MCQ आहे. याच्यावर पण महत्त्वाचे MCQ विचारले जातात. डोमेस्टिक पर्पज. तर 3 मेथड आपल्या सिलेबसला दिलेल्या आहेत. कुठली, पहिली म्हणजे एरेशन, एरेशन एक मेथड दिलेली आहे. दुसरी म्हणजे सेडिमेंटेशन, आणि थर्ड प्रोसेस दिलेली ती म्हणजे डिसइन्फेक्शन. आत्ताच बॅकलॉगच्या पेपराला हा डिसइन्फेक्शनवर 6 मार्काला क्वेश्चन येऊन गेला. एक्सप्लेन इन ब्रीफ डिसइन्फेक्शन 6 मार्काला येऊन गेलेला आहे. एक्सप्लेन इन ब्रीफ डिसइन्फेक्शन किती मार्काला येऊन गेला आहे, 6 मार्काला येऊन गेला आहे. तरी पण तुम्हाला 6 मार्कासाठी एकदा त्याला बघायचा आहेच. तो पण आपण डिटेलमध्ये बघणार आहोत पुढे. एरेशन म्हणजे काय तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की एरेशन म्हणजे काय. तर एरेशन म्हणजे काय, एक नॅचरल और मेकॅनिकल मेथड आहे ज्याच्याने आपण एअरला काय करू शकतो, पाण्याच्या किंवा वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये आणू शकतो. याला काय म्हणतो आपण,
एरेशन म्हणतो, याच्यावर पण नोट्स तुम्हाला येऊ शकते, राईट शॉर्ट नोट ऑन एरेशन म्हणून तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. डिसइन्फेक्शन, डिसइन्फेक्शन मध्ये पण ठीक आहे. आपण आधी सेडिमेंटेशन बघू. सेडिमेंटेशन मध्ये तुम्हाला दोन प्रकारचे सेडिमेंटेशन असतात. एक म्हणजे काय, प्लेन सेडिमेंटेशन, प्लेन सेडिमेंटेशन, आणि दुसरा येऊ शकतो सेडिमेंटेशन एडेड विथ कॉगुलेशन, एडेड विथ कॉगुलेशन. सेडिमेंटेशन, प्लेन सेडिमेंटेशन किंवा सेडिमेंटेशन एडेड विथ कॉगुलेशन. सेडिमेंटेशन हे कशावर डिपेंड असतं, हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. सेडिमेंटेशन हे मेनली ग्रॅव्हिटीच्या बेसिसवर काय करतं, काम करत असतं. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशावर काम करतं, हे स्पेसिफिक ग्रॅव्हिटीच्या बेसिसवर, स्पेसिफिक ग्रॅव्हिटीच्या बेसिसवर सेडिमेंटेशन काय करत असतं, काम करत असतं. ओके. डिसइन्फेक्शन, डिसइन्फेक्शनवर तुम्हाला एमसीक्यू कुठले विचारले जाऊ शकतात. सेडिमेंटेशन एडेड विथ कॉगुलेशन हे कुठल्या कंडिशनमध्ये जास्त मोर इफेक्टिव्ह असतं, तर हे बेसिक कंडिशनमध्ये काय असतं, मोर इफेक्टिव्ह असतं. कुठल्या कंडिशनमध्ये, बेसिक किंवा अल्कलाईन म्हणू शकतो आपण त्याला. हे अल्कलाईन कंडिशनमध्ये मोर इफेक्टिव्ह असतं. सेडिमेंटेशन एडेड विथ कॉगुलेशन बेसिक किंवा अल्कलाईन कंडिशनमध्ये काय असतं, मोर इफेक्टिव्ह असतं. मोर काय देतं, ते रिझल्ट देतं. हा एमसीक्यू महत्त्वाचा आहे. डिसइन्फेक्शन टू किल द पॅथोजेनिक बॅक्टेरिया, महत्त्वाचा शब्द काय, टू किल द पॅथोजेनिक बॅक्टेरिया. पॅथोजेनिक म्हणजे काय, जे बॉडीसाठी काय हार्मफुल आहेत, अशा बॅक्टेरियाला किल करणं म्हणजे काय, डिसइन्फेक्शन. ओके. तर डिसइन्फेक्शन म्हणजे टू किल द पॅथोजेनिक बॅक्टेरिया. याच्यासाठी आपण मोस्टली कोणते केमिकल यूज करतो, तर त्याच्यासाठी आपण क्लोरीन यूज करतो. लक्षात ठेवायचं, काय यूज करतो आपण, क्लोरीन आपण काय करत असतो, यूज करत असतो डिसइन्फेक्शनसाठी. क्लोरीन, क्लोरीन आपण मोस्ट ऑफ काय करतो, याला प्रेफर करत असतो. मग क्लोरीनचे वेगवेगळे फॉर्म आहे. कॅल्शियम हायपोक्लोराईड आपण यूज करतो, बरोबर. सोडियम क्लोराईड, सोडियम हायपोक्लोराईड सुद्धा आपण काय करतो, यूज करतो. जे आपण ब्लिचिंग पावडर म्हणतो किंवा आपण त्याला जीवन ड्रॉप वगैरे म्हणतो, ते आपण इथं काय करतो, डिसइन्फेक्शनसाठी यूज करत असतो. डिसइन्फेक्शन म्हणजे काय, सिंपल आपण माठामध्ये जे पिण्याच्या पाण्यामध्ये जीवन ड्रॉप टाकतो किंवा स्विमिंग पूलमध्ये जे ब्लिचिंग पावडर यूज करतात, त्यालाच काय म्हणतात, डिसइन्फेक्शन प्रोसिजर यूज करतात. आणि प्रत्येक तुम्ही जर केमिकल बघितलं, त्याच्यात मोस्ट ऑफ जो ग्रुप प्रेझेंट असतो तो क्लोरीन असतो. ओके. क्लोरीन गॅस पण यूज केला जातो कधी कधी. तर एवढे एमसीक्यू तुम्हाला ऑल पहिल्या चॅप्टरमध्ये विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. जर तुम्हाला अजूनही एखाद्या टॉपिकवर तुम्हाला वाटत असेल की याच्यावर व्हिडिओ बनवला पाहिजे, तर तुम्ही मला कमेंट करा. मी नक्की त्याच्यावर पुढचा व्हिडिओ आपण बनवू. ओके. थँक्यू.